नमस्कार. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एक गोष्ट खूप चर्चेत आहे. म्हणजे 2-4 दिवसापूर्वी मधुराव ट्रेड डील होती आणि आत्ता जी चर्चेत आहे, अमेरिका आणि भारतात झालेली 2026ची ट्रेड डील. ही टॅरिफच्या अनुषंगाने आहे. आता तुम्हाला टॅरिफ म्हणजे एक छोट्या शब्दात तुम्हाला सांगतो. पूर्वी भारतावर अमेरिकेनं 50% टॅरिफ लादलं होतं आणि आता त्याचं घटवून तिने जवळपास 18%वर आणण्याचा निर्णय त्या डीलमध्ये घेतलेला आहे. म्हणजे टॅरिफ ही गोष्ट काय, म्हणजे एक साधा शब्द आहे त्याला, की आयात शुल्क, त्याला ते अमेरिकन टॅरिफ म्हणतात. आणि ह्याचं उदाहरण तुम्हाला घेतो की एक समजा साबण आहे, भारतात एक साबण तयार होतोय आणि तो अमेरिकेत विकला जातोय. साबणाची किंमत समजा 100 रुपये आहे, पण अमेरिकेत 50% टॅरिफ लावल्यामुळं तो जिथं जो पहिल्यांदा जो घेणारा होलसेलर आहे किंवा जो व्यापार आहे त्याला तो साबण घेताना 150 रुपयाला पडणार आणि मग त्याचं मार्जिन लावून तो विकणार आणि हे होणार. आणि आता ते टॅरिफ कमी केल्यामुळं 18% टॅरिफ केले. म्हणजे ते इथनं भारतात 100 रुपयाला तो साबण तिथं जाणार, पण तिथं तो 118 रुपयाला त्या होलसेलरला, त्या दुकानदाराला पडणार आणि तो पुढं काय असेल ते त्याचं मार्जिन लावून विकणार. ह्याचा प्रॉब्लेम, नुकसान काय व्हायचं, समजा 50% टॅरिफ लावले तर 150 रुपयाला साबण जायचं. मग तिथं लोकल मार्केटमध्ये 135-140 रुपयाला मिळणारं त्यांचं साबण खपलं जायचं. आपलं भारतातला गेलेला साबण तिथं न खपल्यामुळे, आपलं मागणी नसल्यामुळं, महाग असल्यामुळं आपलं तिथं जातच नव्हता, साबणच जात नव्हता. तो उत्पादन कमी व्हायचं ना, भारतातच स्टॉक व्हायचं ना. म्हणजे त्याच्यानुसार ती बेरोजगारी, कंपन्या, आपल्यातलं व्यापारी ह्यांना ते नुकसान व्हायचं. हे सोपं टॅरिफ झालं. आता हे टॅरिफ मुख्य लावण्याची एक अमेरिकेची 2 कारण आहेत. भारताचा आणि रशियाचा संबंध. आपण रशियाकडं जास्त कच्चं तेल खरेदी करत होतो आणि ते अमेरिकेला आवडत नव्हतं म्हणून. आणि त्यांचा एक मेन मुद्दा होता की भारतानं अमेरिकेसाठी ओपन मार्केट केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी 0% टॅरिफ आपल्याला लावणार, आपणही त्यांना 0% टॅरिफ लावायचं, म्हणजे अमेरिकेच्या वस्तू सहज भारतामध्ये एंटर करू शकतील. आणि तुम्ही ह्याचं उदाहरण ते टेस्लाच्या कारवर झालेलं आहे बघा, की जर टेस्लाची कारला जवळपास 150% काहीतरी आसपास टॅरिफ लावलं होतं. म्हणजे महाग केली होती ती जाणून बुजून, की लोकांनी आपल्या लोकल भारतीय गाड्या खरेदी कराव्यात. ह्याचं म्हणजे आता ही जे डील झाल्या, म्हणजे टॅरिफ कमी केलं, ह्याचा फायदा निर्यात क्षेत्राला, शेअर मार्केटला आणि आपला रुपया थोडासा मजबूत व्हायला, तुलनेनं मजबूत व्हायला जरा फरक पडणार आहे. पण टॅरिफमधल्या अजून काही शर्ती बाकी आहेत, म्हणजे त्यावर पूर्ण डिस्कस झालेलं नाही. फायदा आपल्याला उद्योगधंद्यांना, एक्सपोर्ट करणाऱ्यांना होणार आहे, पण सगळ्यात जास्त धोका अजून क्लिअर झालं नाही. पण सगळ्यात जास्त धोका शेती, कृषी आणि डेअरीच्या क्षेत्राला सगळ्यात जास्त धोका आहे असं म्हणलं जातं. कारण की अमेरिकेची मुख्य मागणी आहे की डेअरी क्षेत्र आणि शेती क्षेत्रातले जे त्यांची उत्पन्न आहे ती भारतामध्ये 0% आयात कर लावून, म्हणजे 0% टॅरिफ लावून भारतात ओपन मार्केटमध्ये ती उतरावी. ह्यानं काय होणार आहे, भारतातल्या मालाला, कृषी मालाला, डेअरी उत्पादनाला स्पर्धा निर्माण होईल. आणि भारतात असं स्पर्धा उत्पन्न झाल्यामुळे भारतात तुम्ही म्हणू शकता की शेतकरी आपला फाटक्या कपड्यावर, फाटक्या बुटावर आहे बऱ्यापैकी शेतकरी. तिथला मोठ्या क्षेत्रावर उत्पादन करणारा पूर्ण सुसज्ज असा शेतकरी आहे. त्या उत्पादनं आपली थोडीशी त्यांच्या तुलनेत मागं राहू शकतात, किंवा त्यांना आपल्याला मार्केटमध्ये स्पर्धा करणं आपल्यातल्या इथल्या शेतकऱ्यांना, आपल्या डेअरी उत्पादनाला 100% अवघड जाऊ शकते. आणि भारतात असे लोक आहेत की बाहेरच्या देशातलं चांगलं आहे, म्हणजे आपली मानसिकता स्वतंत्र झाली नाही. ते एक व्हिडिओ आहे बघा माझा, म्हणजे बाहेरच्या देशातल्या इम्पोर्टवर जास्त विश्वास आणणारा, लोकलला थोडंसं मागं सारणारा असा ग्राहक वर्ग आहे की तो बाहेरच्या देशातलं उत्पादन खरेदी करेल. ह्याचा परिणाम काय होणार आहे, आपले शेतकरी मागं पडतील. आधीच इतक्या अडचणीत असणारे अजून जास्त अडचणीत जातील. दूध व्यवसाय पण शेतकऱ्यांच्याच संबंधित आहे. तो सुद्धा जर समजा उत्पादन भारतातलं खपणं झालं, भारतातल्या मार्केटमध्ये खपणं झालं तर मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रशियाकडून आता जर समजा कच्चं तेल जर आयात करायचं जर आपण बंद केलं किंवा पूर्ण कमी केलं तर देशांतर्गत आपलं असणारं पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात. ह्याचा परिणाम सगळ्या आपल्या पूर्ण भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. संपूर्ण भिकाऱ्यापासून अंबानीपर्यंतच्या लोकांवर ह्या डिझेल, पेट्रोलच्या ह्याचा सुद्धा परिणाम होऊ शकते. कारण की आपण बघितले की तुलनेनं प्रत्येक गोष्टीचे रेट वाढायले, पण भारतात बऱ्यापैकी थोडंसं सरकारला यश आलं आहे की पेट्रोल, डिझेलचं दर स्थिर ठेवण्यामध्ये. त्याला कारण रशियातनं आपल्याला स्वस्तात मिळणार तेल आहे, ते जर आपण बंद केलं आणि आखाती देशाकडनं जर आपण परत जास्त फ्लोमध्ये जर विसंबून राहिलो तर आपल्याला थोडंसं महागाईची शक्यता सामना करावा लागू शकतोय. आणि सगळ्यात मोठं जर ह्यातून ट्रेड डील पूर्ण झाली नाही किंवा ह्यातलं पूर्ण समोर आलं नाही, पण जर
ह्यात 100% माझं एक अंदाज आहे की शेती क्षेत्र पूर्णपणे अमेरिकेसाठी ओपन केलं जाणार नाही. नाहीतर इतक्या दिवस झालं अमेरिका आपल्यावर दबाव आणतेच आहे की ते काय करायचं ते आपण करू दे. आपण काहीच त्यांना उत्तर दिलं नाही आपल्या सरकारनं, किंवा तोंडानं काय उत्तर दिलं. आपण कृतीतनं आपण शांततेत क्रांती म्हणू शकतोय. म्हणून ते आता 50%वरून 18%वर आलेली ती, म्हणजे त्यांचंही नुकसान व्हायला लागले. असा हे टॅरिफ आहे आणि ही ट्रेड डील अजून आपल्याला पूर्णपणे आपल्या समोर आली नाही. पण ह्यात आपण आशा करूया की शेती आणि डेअरी उत्पादनाचा ह्यात थोडासा इन्क्लूड नसावं, की अमेरिकन मार्केटसाठी आपलं मार्केट उपलब्ध केलं नसावं. थँक्यू.